बकरे कोंबड्या कापून बदकं कापून तिथे, हे मी जबाबदारीने बोलतोय, त्या सरकारला मांस मच्छीचा तिटकारा यावा याचं मला आश्चर्य वाटतंय. हा 65 रेडे कापले कामाख्या देवीच्या मंदिरात आणि त्या रेड्यांचा प्रसाद खावा लागतो कापणाऱ्याला, हे पण तुम्हाला मी सांगतो. तिकडली ती एक परंपरा आहे. तिथे बदकं कापली जातात, तिथे इतर प्राणी कापले जातात आणि कापल्यावर प्रसाद म्हणून त्याचा मांसाहार करावा लागतो प्रसाद म्हणून. अशा सरकारचे जनक आणि निर्माते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला सांगतायत की शाकाहारी व्हा स्वातंत्र्य दिनी. परत परत सांगतो ही थोतांडशाही बंद करा. मला माहिती, हा काय नवीन माहिती आम्हाला तुम्ही देत नाही आहात. आमची चर्चा सविस्तर होत असते, झालेली आहे. अनेकदा आम्ही एकमेकांना भेटत असतो काँग्रेसचे नेते. आमचा संवाद चांगला आहे. शब्द वापरला त्यावर अजित पवारांचं एक असं विधान आहे की ते असं म्हणतात की मतदान वाढवून देण्याचा दावा करणारे लोक मार्केटमध्ये फिरतात, मात्र हे सर्व बकवास आहे. असेल ना. काही लोक मतदान वाढवून घेण्यासाठी बारामतीमध्ये पोलिसांच्या गाडीतून पैसे वाटतात. काही लोक पोलिसांच्या गाडीतून सरकारी यंत्रणा वापरून पैसे वाटतात. बँका रात्री 2 वाजेपर्यंत उघड्या ठेवतात. मग ती निवडणूक साखर कारखान्याची असो, लोकसभेची असो, विधानसभेची असो. आणि काही लोक अशा प्रकारे चर्चा करतात. सगळ्यात बकवास आहे लोकशाहीमध्ये आणि सगळ्यात जास्त बकवास हे बारामतीत चाललंय सध्या. बोला, काय उत्तर आहे? आणखी एक आहे की सरकारमधली धुसफूस ही या ना त्या कारणाने बाहेर येत असते. काल मंत्रिमंडळाची बैठक होती, पालकमंत्री पदाबाबतीत जे काही सध्या सुरू आहे. काल बैठकीला अमित शिंदे उपस्थित नव्हते आणि भारत दिल्लीच्या माझी जी पक्की माहिती आहे त्यानुसार दिल्लीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचना दिलेल्या आहेत. या कटकटी होतच राहणार आहेत. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांना फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही. दुर्लक्ष करा आणि तुम्ही तुमच्या पद्धतीनं राज्य चालवा, अशा प्रकारच्या सूचना देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीतल्या वरिष्ठांकडून पक्क्या सूचना. जसं मी तुम्हाला काल सांगितलं की मिस्टर एकनाथ शिंदे अमित शहाना भेटून पालकमंत्री पदाबाबत रडगाणं गात होते. तो गृहमंत्री म्हणाले की देशाच्या गृहमंत्री पालकमंत्री ठरवत नाही, हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. पालकमंत्री पदासाठी देशाचा गृहमंत्री आदेश काढत नाही. तर तुम्ही हा विषय महाराष्ट्रातच संपवा. आणि सीएम साहेबांना आमचं सांगितलेलं आहे, दुर्लक्ष करा, फार गांभीर्याने घेऊ नका, बघू पुढे काय करायचं ते. यातला एकही शब्द खोटा नाही.